कधीही निरोपाचा क्षण आला की तो नकोसाच वाटतो. गावावरून मुंबईला येताना अगदी तसंच वाटतं. का कुणास ठाऊक? मुंबईवरून गावी जाताना जेवढी एक्साइटमेंट असते, जेवढी मजा येत असते, जेवढी आपण प्लॅनिंग करत असतो, अगदी त्याच्या उलटं होतं. म्हणजे अगदी रडायला वगैरे येतं असं नाही. पण जो निघतानाचा क्षण असतो, तो दिवस, तो क्षण नकोसाच वाटतो. पूर्ण 10 दिवस गावी राहून मजा केल्यानंतर आज निघायची वेळ झाली होती. मुंबईला निघण्यासाठी आम्ही सगळे तयार झालो होतो. पण काय माहिती त्या क्षणाला खूपच नकोसं वाटत होतं, की नको, नाही जायचंय. असं तुमच्याबरोबर पण होतं का? आणि मग त्याच्यानंतर आम्ही सकाळी 8 वाजता हा प्रवास जो चालू केलाय मुंबईला निघण्याचा, तो आम्हाला रात्री खूप लेट झालं होतं पोहोचायला. कारण आम्ही डायरेक्ट नव्हतो येणार. सज्जनगडमध्ये थोडा वेळ थांबणार होतो. जिथे माझ्या ताईचं सासर आहे. माझ्या ताईच्या सासरी जाणार होतो. तिथे थोडा वेळ थांबून सज्जनगडावरती थोडंसं फिरून मग मुंबईला येण्याचा प्लॅन होता. असं करत-करत सकाळी आमचं जे 6:00ला निघण्याचं प्लॅनिंग होतं ते लेट होऊन 8 वाजले होते. कारण ऑब्व्हियसली लहान मुलं आहेत, तर मग टायमिंग मागे-पुढे तुम्हाला पण होतं. गावावरून मुंबईला निघताना असंच होतं का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लहानपणी 2-2 महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी राहणारी आपण लोकं जेव्हापासून कामाला जायला लागलोय, तेव्हा आपण आपला प्रोग्राम जास्तीत जास्त 8-10 दिवसच फिक्स करू शकतो. आणि ही सगळी मजा 8-10 दिवसात एन्जॉय करणं शक्य नसतं. एकदा मुंबईत पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपण जे रुटीनमध्ये बिझी होतो, की मग आपल्याला कशाचंच भान राहत नाही. पण जोपर्यंत आपण गावी असतो आणि इथून निघत असतो, तोपर्यंत असं सतत वाटत असतं, की या सुखातून बाहेर पडू नये, इथून बाहेर जाऊ नये. पण त्याला काही ऑप्शन नाहीये. आपल्याला जर का जॉब, एज्युकेशन सगळंच बघायचं आहे, तर आपल्याला मुंबईला जावंच लागणार आहे. तुमच्याबरोबर असं होतं का? आणि तुम्ही काय फील करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक, शेअर, कमेंट सुद्धा करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.